तिजोरीत खडखडाट असताना महापौर उपमहापौरांच्या लक्झरी गाड्यांवर ठाणे महापालिकेनं लाखोंची उधळपट्टी केली. मात्र आता ढासळलेली आर्थिक घडी सावरण्यासाठी पालिकेनं सर्वसामान्यांच्या खिशात हात टाकण्याचा निर्णय घेतलाय. मालमत्ता करामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासोबतच टीएमटीची भाडेवाढही होणार असल्याने ठाणेकरांचा प्रवास देखील महागणार आहे. दोन्ही प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले असून या दुहेरी दरवाढीने ठाणेकरांवर महागाईची कुऱ्हाड कोसळणार आहे. गेल्या 4 वर्षात ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती रसातळाला गेली आहे. सध्याच्या घडीला ठाणे महापालिकेच्या तिजोरीत जवळपास 250 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे ढासळलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मालमत्ता कर आणि टीएमटी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. यापूर्वी 2016 मध्ये तब्बल 10% मालमत्ता करात वाढ केली होती, तर सामान्य करात 26% थेट 36% वाढ करण्यात आली होती. तर निवासी सोडून इतर करांमध्ये 38% 48% वाढ करण्यात आली होती. कोरोना काळापासून पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने ठाणे शहरात जे मोठे प्रकल्प सुरू आहेत ते केंद्र तसंच राज्य शासनाच्या निधीवरच सुरू आहेत. पालिका कर्मचाऱ्यांचे पगार होतील एवढेच रुपये सध्या पालिकेच्या तिजोरीत जमा होत असून केंद्राच्या जीएसटीवर पालिकेची मदार आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पालिका आयुक्त सौरभ राव यांनी काटकसर सुरू केली असून अर्थसंकल्पातील मंजूर निधीपैकी केवळ 70% निधी खर्च करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पातील 30% निधीला कात्री लावण्यात आली आहे. सर्वसामान्यांमध्ये संतापाचं वातावरण. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ दरवाढ होणार नसल्याचं पालिका आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केलं होतं. मात्र अवघ्या 5 महिन्यात महासभेसमोर करवाढीचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याने महासभेत वादंग होण्याची शक्यता. करवाढ आणि दरवाढीचे दोन्ही महत्त्वाचे प्रस्ताव येत्या 17 ऑगस्टला होणाऱ्या सर्वसाधारण मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. प्रशासनाच्या करवाढ आणि दरवाढीच्या प्रस्तावावरून सर्वसाधारण सभेत वादंग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. रक्त नाल्यांमध्ये न वाहता माणसांच्या नसांमध्ये वाहिलं पाहिजे हा दिव्य संदेश देत संत निरंकारी मिशनच्या वतीनं ठाण्यात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात 232 नागरिक निरंकारी अनुयायांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. संत निरंकारी मिशनच्या प्रमुख माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक प्रबोधनासोबतच सामाजिक कल्याणाच्या उपक्रम मोठ्या प्रमाणात राज्यासह देश विदेशात राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून संत निरंकारी सत्संग भवन गणेशवाडी येथे या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन संत निरंकारी मंडळाचे ब्रह्मज्ञान प्रचारक मिथिलेश कुमारजी यांच्या प्रमुख उपस्थितीत परमात्म्याच्या प्रार्थनेने करण्यात आलं. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा विधी विभागाचे सचिव रवींद्र पाजणकर, उथळसर प्रभाग समिती सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, नगरसेविका मालती पाटील, माधुरी मेटांगे यांच्यासह निरंकारी मंडळाचे इतर प्रबंधकीय पदाधिकारीही उपस्थित होते. उपस्थितांनी संत निरंकारी मिशनच्या या मानवतावादी कार्याचं भरभरून कौतुक केलं. संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरात युवकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तर संत निरंकारी रक्तपेढी मुंबई यांनी रक्त संकलनाचं कार्य केलं. रक्तदानासाठी आलेल्या दात्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली होती.
सेक्टर संयोजक सुभाष भोसले, मुख्य डॉक्टर RS यादव आणि रवींद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक ठाणे आणि कोपरी सेवा दल युनिटच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न झालं. संत निरंकारी मिशनच्या माध्यमाने नेहमीच अतिशय स्तुत्य आणि समाजोपयोगी कार्यक्रम हे घेतले जातात. आज या इकडे रक्तदान शिबिराला येणारी गर्दी बघून खरं तर अचंबाच होतो, कारण रक्तदान शिबिराला लोकांना आणावं लागतं. पण या इकडे मिशन बरोबर जोडलेले प्रत्येक कार्यकर्ता याच्यामध्ये जी डिसिप्लिन आहे, जी डेडिकेशन आहे, समाजासाठी करण्याचं काम, ज्या पद्धतीने गुरूंनी दिलेली प्रेरणा ही दृष्टीने ते काम करत असतात. त्याच्यामुळे संत निरंकारी मिशनच्या बरोबर खरं तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये जोडल्या जाण्याचं एक सौभाग्य मला भेटतं. हेच मी याच्यासाठी मिशनचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो. उद्धव ठाकरे हे आज पुन्हा एकदा मीडिया समोर रडले आहेत. रुडाली हिंदी चित्रपट आपण पाहिला असेल. ज्या पद्धतीनं काही लोक खास रडण्यासारखे असतात त्या पद्धतीनं त्यांचा रुडाली झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजावर अविश्वास दाखवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे की ते रडण्याचा काम करतात. रुडाली हा शब्दप्रयोग त्यांना अगदी चपलक बसतो आणि त्याच पद्धतीने अशी त्यांची वक्तव्य असल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं. अभिजित दिपके यांचं आंदोलन झालं, त्याला साथ कोणी दिली? या देशातील तरुणांनी दिली. उद्धव ठाकरे म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशा पद्धतीने ही मंडळी त्या आंदोलनाचा भाग्यविधाता स्वतःला क्रेडिट घेऊ इच्छितात. काही लग्नांमध्ये त्यांच्या आनंदामध्ये वरातीमध्ये नाचण्याकरिता भाड्यानं माणसं आणावी अशाच पद्धतीनं काम उद्धव ठाकरे आणि त्यांचे युबीटी पक्ष करत आहेत अशी टीकाही म्हस्के यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीनं देशाचं काम करत आहेत त्यांची बरोबरी हे करू शकतात का? त्यांना ज्यावेळेस संधी दिली होती त्यावेळेस त्यांनी काही केलं नाही. मोदीजी 24 तास काम करतात. तुम्ही काय केलं? मुख्यमंत्र्यांच्या दालनात देखील जात नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरेंना नरेंद्र मोदींवर टीका करण्याचा अधिकार नसल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं. आपण गेल्या आठवड्यात DCP बाळासाहेब पाटील यांच्यासोबत चर्चा केली. ड्रग्ज संदर्भात सिरियसली लक्ष देणं महत्त्वाचं आहे. ठाणे शहरात काही भाग आहेत त्यामध्ये सर्रासपणे ड्रग्ज विकले जातात. मुंब्रा पोलिसांनी देखील ज्या ठिकाणी मूळ आहे मुंब्रा पोलिसांनी देखील त्या ठिकाणी कामाला लागणं गरजेचं आहे असंही म्हस्के यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यामधून मुंब्रा परिसरात ड्रग्ज मिळत आहे असं म्हटलं जातं. आपण पर्टिक्युलरली मुंब्र्यासंदर्भात बोलत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. अगदी ठाणे शहराच्या बाजूला शाळेसमोर, कॉलेजच्या समोर काही ठिकाणी अशा वस्त्या आहेत. त्या संदर्भातील संपूर्ण माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांना आपण दिली असून ठाणे पोलीस आयुक्तांना आपलं सांगणं आहे, तुम्ही याबाबत सिरियस व्हा आणि आपल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात असा आदेश द्या. मुळापर्यंत जाऊन लवकरात लवकर त्यावर कारवाई करा अशी मागणीही खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. मीडियासमोर रडलेले आहेत. आपण हिंदी चित्रपट पाहिला असेल रुडाली, त्यामध्ये ज्या पद्धतीने काही लोक खास रडण्यासारखंच असतात त्या पद्धतीने त्यांचा रुडाली झालेला आहे. लोकांसमोर कायम रडण्याचं काम आणि अशा पद्धतीची वक्तव्य करून सुप्रीम कोर्टाच्या कामकाजावर न्यायमूर्तीच्या कामकाजावर अविश्वास दाखवण्याचं काम, अविश्वास निर्माण करण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी आज पुन्हा केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे की ते रडण्याचं काम करतायत. रुडाली हा शब्द प्रयोग त्यांना अगदी चफलाक बसतो आणि त्याच पद्धतीची आजची त्यांची वक्तव्य आहेत. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बैंक लिमिटेड. भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज.
कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या सर्वांगीण नूतनीकरणाचं काम अखेर हाती घेण्यात आलं आहे. 2011 मध्ये नाट्यगृह सुरू झाल्यानंतर आतापर्यंत कोणतेही मोठे दुरुस्तीचं काम करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे आता नाट्यगृहाचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या कामासाठी जवळपास 6 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता संबंधित बांधकाम विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर 1 जानेवारीपासून घाणेकर नाट्यगृह रसिकांना नव्या आणि अधिक सुविधायुक्त रूपात पाहायला मिळणार आहे. नाट्यगृहाच्या नूतनीकरणामध्ये केवळ किरकोळ दुरुस्ती न करता विविध बाबींची व्यापक कामं करण्यात येणार आहेत. संपूर्ण नाट्यगृहाचं रंगकाम, वॉशरूमचं नूतनीकरण, सीलिंग आणि फॉल्स सीलिंगची कामे, दरवाजा आणि खिडक्यांची दुरुस्ती तसंच आवश्यक ठिकाणी नवीन कामं करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर गेस्ट रूम, VIP रूम आणि ग्रीन रूम मधील फर्निचरचंही नूतनीकरण करण्यात येणार आहे. घाणेकर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम पावसाळ्यातच करण्यात यावं अशी मागणी नाट्यक्षेत्रातील संस्था आणि नाट्यसंस्थांकडून करण्यात आली होती. पावसाळ्याच्या काळात तुलनेनं नाट्यप्रयोगांचं आयोजन कमी होत असल्यानं या कालावधीचा उपयोग दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या कामासाठी करावा या मागणीचा विचार करूनच नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या नियोजनानुसार 1 जुलैपासून मिनी थिएटर बंद करण्यात आला आहे, तर 1 ऑगस्टपासून मुख्य नाट्यगृही नूतनीकरणाच्या कामासाठी बंद ठेवण्यात आले. त्यामुळे पावसाळ्याचा कालावधी नाट्यगृहाच्या दुरुस्तीच्या कामासाठी वापरला जात असून नाट्यप्रयोगांवर कमीत कमी परिणाम होईल याची काळजी घेण्यात आली आहे.